पारंपरिक पद्धतीने सांजोऱ्या बनवूयात। एका कढईमध्ये 1 वाटी रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, हलकासा त्याला लालसर रंग येईपर्यंत। एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे। पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं। गूळ विरघळल्यानंतर रव्यामध्ये हे पाणी आपल्याला टाकायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं। रात्रभरासाठी हा रवा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे। सकाळी छान असा हा रवा होतो। आता याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता आपण पारी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। तर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकून त्याच्यामध्ये 2 चमचे तुपाचं मोहन टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि पिठाच्या गोळ्यामध्ये सारण भरायचं आणि ही जाडसर अशी थोडीशी सांजोरी लाटून मीडियम टेम्परेचरवर तेलामध्ये तळून घ्यायची। छान अशी आपली ही सांजोरी तयार आहे।